नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आणि आज आपण बनवणार आहे कोकणातली डिश, ती म्हणजे पातोळी. आणि ही पातोळी खूप सुंदर लागते आणि सेम मोदकासारखीच असते. त्याची जी प्रक्रिया आहे ती सेम मोदकासारखंच आहे सर्व, फक्त त्यामध्ये काकडी आणि जी हळद झाड असतं, त्याची पानं असतात, ती वापरल्या कारणांमुळे त्याचा जो सुगंध असतो तो खूप छान असतो आणि घरात खूप दळवत सुगंध. आणि नक्कीच आजूबाजूचे आपले जे असतात ती लोक आपल्याला विचारल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही एकदा तरी करून बघा. खूप सुंदर डिश आहे. नक्की घरातल्या सर्व लोकांना तुम्हाला आवडेल. तर चला, तर आपण आता जाणून घेऊया यासाठी काय काय साहित्य लागतं ते. पहिलं म्हणजे हळदीचं पान. हे अशा प्रकारे असतं, तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. आणि ही मोठी काकडी असते ती घेतलेली आहे. जर मोठी काकडी जर तुम्हाला नाही मिळाली तर मध्यम आकाराच्या 2 काकड्या घ्या. आणि खोबरं आणि गूळ घेतलेला आहे. हा अख्खा नारळ आहे खवलेला. आणि हे पाव किलोपेक्षा कमी किसलेलं गूळ घेतलेलं आहे, ते बारीक करून घेतलेलं आपण. आणि ही पूड घेतलेली आहे वेलचीची. आणि आपण खोबरं आणि गूळ त्याला आपण आता पूर्ण भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण एकत्र करून कलर बघायचा, गोल्डन असा ब्राऊन आलेला आहे. आणि आता आपण अजून थोडा वेळ त्याला भाजणार आहे. तर बघा, आता पूर्ण जे गुळाचे खडे असतात ते त्याच्यात पूर्ण मुरले पाहिजे, त्याच्यात पूर्ण असे विरघळले पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण वेलची पूड टाकणार आहे त्याच्यात. आणि परत एकदा आपण त्यांना मिक्स करणार आहे. कलर बघा किती सुंदर आहे. अशा प्रकारे आपण पुन्हा सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण ही मोठी काकडी आहे ती कट करणार आहे. आणि त्यातला एक भाग घेणार आहे, मोठी काकडी असेल तर. आणि त्याच्या ज्या मधल्या ज्या बिया असतात त्या बिया आपण काढून घेणार आहोत. बिया आपण घ्यायच्या नाही आहेत, फक्त जे त्याचं पाणी येतं तर ते आपण घेऊ शकतो, बिया घ्यायच्या नाही आहेत. अशा प्रकारे त्याचे 4 तुकडे करून आपण किसणीवरती किसून घेणार आहोत. आता मित्रांनो, आपण काकडीच्या अजून 2 व्हिडिओ केलेले आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते 2 व्हिडिओ आमच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. आणि तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आता बघा, किसून आपलं रेडी झालेलं आहे. आणि आता आपण तांदळाचं पाव किलो पीठ घेणार आहोत. पीठ ते पण चाळून घेणार आहोत आपण. आणि त्यामधलं जे बारीक असं रवा उरतो तो आपण एक साईडला काढणार आहे. हे बघा, या प्रकारे थोडा जो रवा उरतो तो आपण साईडला काढणार आहोत. अशा प्रकारे पीठ चाळल्याच्या नंतर 1 ग्लास पाणी घेऊन
ते गरम करणार आहोत आणि ते गरम झाल्यावरती मीठ आणि जी काकडी आपण किसलेली ती आपण त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत। पाणी गरम झाल्याच्या नंतरच त्यामध्ये काकडी तुम्ही टाका। अशा प्रकारे बघा, आता उकळी फुटली का आता आपण त्यामध्ये पीठ टाकू शकतो। आता आपण त्यामध्ये पीठ टाकूया। आपल्या तांदळाचे 3 मोठे चमचे टाकतोय आता। आणि त्यांना सर्व हे एकत्र करून पीठ भागवतात त्याप्रमाणे सर्व भागवून घ्यायचं आहे। त्याला सर्व नीट व्यवस्थित एकत्र करून सर्व घ्यायचं आहे। त्यामध्ये गुठळे होऊ नये याचे तुम्ही लक्ष द्या। या अशा प्रकारे आणि आपण ते थोडा वेळ थोडं थंड करायला देणार आहोत। जास्त नाही पण थोडं थंड करणार आहोत। तोपर्यंत आपण जी पानं आहेत ती आपण स्वच्छ धुवून पुसून घेणार आहोत। आणि हातावरती थोडं तेल घेऊन आणि भागवलेल्या पिठामध्ये पण थोडं तेल टाकून आपण आता व्यवस्थित मळून घेणार आहोत। हे अशा प्रकारे मळलेलं पीठ होईल। आणि आता आपली मेन प्रोसेस चालू झालेली आहे, ती म्हणजे असे गोळे करा आणि तुम्ही जसे वडे थापतात तसे तुम्ही त्या पानावरती थापून घ्या। अगदी छोट्या भाकऱ्या करतात थापतात तशा थापल्या तरी चालतात। हे बघा, असं सुंदर असं छोटंसं त्या पानावरती तेवढ्यामध्येच आल्या पाहिजे, त्याच्या बाहेर जाता कामा नये। अशा प्रकारे पानावरती थापल्यावरती त्यामध्ये आपण गूळ आणि खोबऱ्याचं जे आपण सारण केलेलं आहे तर ते आपण त्यामध्ये असं पसरवणार आहे त्यावरती। अशा प्रकारे पसरवून मग त्याचा फोल्ड करतात अशा प्रकारे आणि दोन्ही साईडला थोडंसं दाबून त्याला असं लॉक करून टाकायचं, जेणेकरून आतलं जे तुम्ही जे खोबरं गुळाचं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही। आणि असं घडी करून आपण शिजवण्यासाठी ठेवू। आता हा दुसरा एक प्रकार आहे, तो आडवा बघितला, तर हा आता उभ्या प्रकारचा पातोळीचा प्रकार आहे। सेम तसाच आहे पण हा आता उभा आहे, तो आडवा बघितलेला। तर उभ्या प्रकारचा कसा करतात तो आपण बघूया। यामध्ये 2 प्रकारचे करतात, तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल तो तुम्ही करू शकता नक्कीच। आणि हे करताना घरामध्ये सुगंध खूप छान येतो, कारण की जी हळदीची पानं असतात त्याला खूप सुंदर असा सुगंध असतो, गोड असतो एकदम सुगंध। अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि थोडं प्रेस करून साईडने परत त्या पानानेच घडी मारायची अशी। या प्रकारे अशी घडी करायची। एकत्र सर्व ठेवूया आणि आता आपण इडली पात्र घेऊन त्यामध्ये खाली थोडं पाणी टाकून जेवढे आपल्या इडलीचे जे आकार असतात त्या आकारामध्ये एक एक ठेवले तरी चालेल किंवा 3 ठेवले तरी चालेल, तुम्हाला जसे ॲडजस्ट होतील तसे ठेवा। तर आता इथे 3 राहिलेले आहेत आणि आता त्यावरती पण परत 3 ठेवलेले आहेत आपण।
आणि परत आता 3 ठेवणार आहोत. आता आपलं 15 ते 20 मिनिटात आपलं रेडी होईल. अशा प्रकारे आता रेडी झालेले आहेत. तर आता आपण त्यांना गरम गरमच काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे रेडी झालेलं आहे. तर आता आपण एक एक प्लेटमध्ये काढून घेऊया. या प्रकारे तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. तुमच्या घरात सर्वांना नक्की आवडेल. आणि आमचं चॅनल जर तुम्हाला आवडलं नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असे पारंपरिक पदार्थ किंवा नवीन पदार्थ जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आम्हाला तुमचा पदार्थ कसा झाला आहे ते. तर अशा प्रकारे आपण आता रेडी करून झालेले आहे आणि आपण आता टेस्ट करून बघूया. खूप सुंदर डिश लागते. एकदा तरी नक्की करून बघाच.